हॅलो एव्हरीवन. तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलेलं होतं, पहिल्या पार्टमध्ये की एमटीएन फेरी घेऊन तुम्ही अलिबागला कसं पोहोचायचं. ते झाल्यानंतर पुढचा पार्ट 2 हा येतो आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं ते सगळं दाखवणार आहे. शंखामध्ये मी हा शंख हातात घेतला होता, नंतर माझ्या हाताला काहीतरी झालं म्हणून मी घाबरले आणि फेकून दिला. नंतर मग मी त्याची शूट करून घेतली. बघू शकता शंखामध्ये काहीतरी किडा आहे आणि छोटे छोटे शंख पण इथे चालत होते, त्यामुळे मुलांना ते बघून खूप मजा वाटली आणि मुलं थोडेसे घाबरले पण शंखाला. एवढे मोठे शंख जे गोळा केले होते त्यांनी सगळे फेकून दिले. तर जसं मी तुम्हाला म्हणलं, अलिबागमध्ये पोहोचल्यानंतर किहीम बीचला आम्ही इथे थांबलेलो. किहीम मध्येच आम्ही थांबलेलो होतो आणि त्यानंतर इथून जवळच, जास्त फिरायची गरज नाही, एकदम शांत अशी मला हे रिसॉर्ट भेटलं होतं राहण्यासाठी. नवीनच होतं, एवढं मोठं ओपन स्पेस समोर भेटलेलं होतं आणि कंटिन्यू सकाळपासून घरातून काम करून नंतर ते एमटीएन फेरीला तिथपर्यंत प्रवास करून इथपर्यंत येऊन नंतर मग थकल्यासारखं झालं, त्यामुळे थोडंसं एक हे रिसॉर्ट बुक करून इथे आम्ही थोडंसं रिलॅक्स केलं. आणि किती छान रिसॉर्ट आहे तुम्ही बघू शकता. व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला पुढे डिटेल सांगणारच आहे. आणि त्यानंतर तुम्ही किहीम मध्ये पोहोचल्यानंतर पुढे अलिबागला नसेल जायचं, तुम्ही नाही जाऊ शकता. इथेच हे बीच खूप क्लीन पण आहे, छान पण आहे आणि इथे पहिले गोल्डन माती होती असं म्हणतात, त्यामुळे किहीम बीचलाच आम्ही इथे स्टे करायचं ठरवलं होतं. आम्ही तीन वाजता तिथे एमटीएन फेरी राईड इथे घेतलेली होती, त्यामुळे आम्ही 4:30ला आम्ही बाहेर आलो. तिथून मग नंतर आम्ही फिरलो थोडंसं आणि त्यानंतर मग रिसॉर्ट बघितलं पहिले, कारण मग संध्याकाळ होत चाललेली होती. म्हणून मी तुम्हाला रिसॉर्ट खूप आवडलं म्हणून त्याचं मी तुम्हाला पहिले तुम्हाला इथे व्ह्यू दाखवून देते सगळा पूर्ण. त्याचबरोबर सकाळचा पण व्ह्यू दाखवणार आहे. आणि बघू शकता तुम्ही खूप मस्त असे शांत एकदम कॉटेजेस आहे आणि मागे त्यांचा त्याच बॅक साइडला इथे अंधार म्हणून दिसत नाही, विला पण आहे त्यांचा. तुम्हाला यायचं असेल तर विला पण तुम्ही बुक करू शकता, जास्त मेंबर्स असतील तर ते खूप बरं पडतं. किंवा फॅमिली असेल पूर्ण तर एक विला तुम्ही बुक करू शकता. इथे बरेच असे विला आहे, पण हे मला खूप छान वाटलं जिथे मी राहिले आहे ते. तर आम्ही इथे हे वरचं इथे कॉटेज बुक केला होता आणि एकदम मस्त असं क्लीन, नवीनच आहे हे बनलेलं. यांचा खूप मस्त जागा आहे, तुम्हाला दाखवून देते व्हिडिओमध्ये. तर मला हे खूप आवडलं म्हणून मी याचे सगळं शूट करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता किती मस्त आहे, एकदम राहण्यासाठी छान वाटलं. मुलांना पण खूप मजा आली आणि यांचं सगळं खूप छान आहे, सर्व्हिस पण चांगली देतात, त्यामुळे टेन्शन नाही. फक्त खाण्यापिण्याचं तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्यांना ऑर्डर द्यायची आणि मग तुम्ही त्या जेवण आणून देतात किंवा तुम्ही मग नाश्ता आणि ब्रेकफास्ट जेवण बाहेर येऊ शकता. बाकी इथे टी बॅग्स किंवा कॉफी आणि मिल्क पावडर वगैरे पडली असते तर ते पिऊन मग तुम्ही बाहेर नाश्ता वगैरेला जाऊ शकता. एकदम जवळच आहे, इथे काहीच लांब फिरण्याची गरज पडत नाही किहीम मध्ये. तर मी सजेस्ट करेन, तुम्ही अलिबागला नेहमीच गेला असेल तर यावेळेस तुम्ही या एमटीएन फेरी राईडने आपली स्वतःची गाडी घेऊन या. 2 व्हीलर, 4 व्हीलर, 2 व्हीलरची मजा आवडत असेल तर त्यावर तुम्ही येऊ शकता. आणि इथे तुम्ही इथेच किहीम मध्ये बीच पण छान आहे, फिरू शकता. तर आता बाकीचं रूम घेऊन तुम्हाला इथे सगळं दाखवून देते आहे. रूम एकदम क्लीन आहे आणि त्यानंतर सगळंच इथे सगळं क्लासी सगळं वापरलेलं आहे, त्यामुळे राहण्याला पण आपल्याला चांगलं वाटतं. तर आता संध्याकाळ होत आलेली होती तेव्हा आम्ही बुक केलेलं होतं, त्यानंतर अंधार पडलेला होता. तर रूमचा व्ह्यू मी तुम्हाला आता सर्वच इथे दाखवून दिलेला आहे. आणि तुम्हाला पण आवडली असेल तर, तुम्हाला यायचं असेल तर कमेंट करा व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला या रिसॉर्टचं नाव सजेस्ट करेल. खूप छान आहे आणि खूप चांगलं पण आहे, टेन्शन पण नाही राहण्यासाठी, एकदम मस्त आहे आणि क्लीन आहे. म्हणजे पहिली गोष्ट, कसं ऑनलाईन बुकिंग केल्यावर काय होतं, नंतर आपल्याला कळतं की रूम चांगली नाही, मग पस्ताव होण्यापेक्षा आम्ही इथे बघूनच रूम बुक केलेला आहे. आणि वॉशरूम मेन म्हणजे क्लीन होतं, नवीनच होतं, एकदम स्वच्छ आणि क्लीन होतं. त्यामुळे मला मग आम्ही इथं जशी वर आलो तशी मी खाली गेले, त्यानंतर हीच रूम आम्ही बुक केली, कारण मुलांना घेऊन फिरणं पण अवघड होतं. तर एकदम जवळ आहे, अलिबागला तुम्हाला जायची गरज नाही. एक विजिट तुम्ही या किहीम वर पण देऊ शकता. किहीम नावाच्या ठिकाणी चोंडी बाजार इथे मी थांबलेली आहे. तर तुम्हाला एकदम मस्त इथे अवेलेबल होऊन जायचं आणि बीच पण स्वच्छ आणि क्लीन आहे. तर आता थकल्यानंतर आम्ही थोडस इथे मिल्क चहा कॉफी इथे बनवली होती. तर बघू शकता मुलांना खूप मजा येत आहे आणि खेळण्यासाठी स्पेशियस होतं म्हणून खूप आवडले. स्विमिंग पूल वगैरे सगळं क्लीन आणि छान आहे. विलामध्ये पण स्पेशल स्विमिंग पूल आहे आणि या साईडला पण एक स्विमिंग पूल आहे. तर तुम्ही आता सगळा व्ह्यू बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं पण मी तुम्हाला सगळं इथे आता दाखवणार आहे. तर रात्र झालेली आहे, तर इथे थकवा घालण्यासाठी थोडस
दूध इथे बाळाला मी बनवलेलं होतं, तेच बनवून घेत होते, म्हणजे मी इथे बसलेले होते. आणि त्यानंतर थोडीशी कॉफी मी इथे पिली. त्यानंतर फ्रेश झालो आणि नंतर आम्ही जेवण करायला गेलो होतो, कारण जेवणाचा व्हिडिओ तुम्ही टाकलेला नाही, कारण आम्हाला पण थकल्यासारखं झालेलं होतं. तर रात्रीचं आम्ही हे थोडंसं चहा कॉफी दूध पिऊन आम्ही नंतर जेवायला गेलेलो होतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळ झालेली आहे, झोपलेलं आहे सगळे. मला सगळेप्रमाणे 6-6:30ला जाग येऊन गेली. आणि त्यानंतर सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप मस्त वाटत होतं, एकदम गार वारं, शांत एकदम दिसत असेल तुम्हाला. सूर्य उगवलेलाच आहे. आणि संध्याकाळ नंतरचा मी तुम्हाला कालचा व्ह्यू दाखवला होता रिसॉर्टचा, हॉटेलचा, तर तुम्हाला सकाळी पण दाखवून देते. एकदम मस्त आहे. मुलांना स्विमिंग पूलमध्ये जाण्याची इच्छा होती, पण थंडी पण खूप आहे, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे ते गेले होते, पण जास्त वेळ ते स्विमिंग पूलमध्ये राहू शकले नाही. तर आता सकाळ झालेली आहे आणि मी इथे सगळं ब्रश वगैरे आवरून बसलेली आहे. आणि त्यानंतर बाळाचं पण सगळं आवरून दिलेलं आहे मी इथे. तर सकाळ झाल्यानंतर सगळे आपल्या आपल्या कामात लागले होते, पटापट सगळेजण आवडत होते. आणि त्यानंतर बाळाला स्विमिंग पूलमध्ये बसायचं होतं, तो गेला होता, पण त्याने पाय बुडवूनच हुशारी समजली, कारण त्याला माहिती जास्त थंड पाण्यात गेल्यानंतर ताप येईल, पुढच्या वेळेस मग आपल्याला कॅन्सल करेल, मम्मी आणणार नाही फिरण्यासाठी. तर त्यांनी एकदा जाऊन पाहिलं पाण्यामध्ये, पण थंड लागला. आणि इथे त्यांनी सकाळी सकाळी थोडंसं एन्जॉय केला. तसं मुंबईमध्ये सकाळचं ऊन मिळत नाही, पण इथं मिळालं म्हणून आम्ही पहिले ऊन घेतलं सगळ्यांनी सकाळचं. आणि त्यानंतर आता हे दोघं जण पाण्यात इथे खेळून आलेले आहे. तोपर्यंत बात वगैरे सगळं झाल्यानंतर मुलांना इथे आवरून दिलेलं आहे. आणि आता आवरून झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट तर मी करते, जसं मी म्हणते नेहमी मला आवडतं, कारण मोठे झाल्यावर तेच बघतील मग हे सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहे, नाश्ता केलेला आहे किहीम जवळ, जिथे नाश्त्याचा बीच जवळ आहे, तिथे चांगला नाश्ता मिळतो, तुम्हाला जे पाहिजे ते घावण वगैरे आम्ही इथे खाल्लेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही आता इथे गाडी जवळच होती म्हणून ती गाडी तिथेच ठेवून आम्ही पायी आता बीचवर जाणार आहे. खूप जवळ आहे म्हणूनच मी सजेस्ट करेल, अलिबागला जाण्यापेक्षा एकदा तुम्ही किहीम मध्ये पण व्हिजिट करा. इथे या जिथे आम्ही नाश्ता केला किहीम बीच पाशी, तिथे पण भरपूर लॉज आहे, रिसॉर्ट आहे राहण्यासाठी, तिथे पण तुम्ही जवळच राहू शकता. पण विकेंड असल्यामुळे तिथे पण बुकिंग फुल होते आणि थोडस आपल्याला राहण्यासाठी पण क्लीन पाहिजे, म्हणून मी तिकडे बुक केले, ते पण जवळच आहे. आणि त्यानंतर बाकीच्या राईड इथे यांनी घेतलेल्या आहे. आणि राईड घ्यायला मुलांना मजा येते म्हणून त्यांनी राईड वगैरे इथे केलेली आहे. नॉर्मल जसं बीचवर राईड असतात तशा इथे पण राईड्स आहेत. आणि बीच पण एकदम स्वच्छ आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि जास्त दूर दूर पण नाही आहे, पायी पायी तुम्ही सगळीकडे जाऊ शकता. तर आतापर्यंतचा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मनीज रेसिपीला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच ब्लॉग शेअर करा, म्हणजे बाकीच्यांना पण ही माहिती मिळेल. तर आता मुलं पाण्यात तिथे खेळणार आहे, तोपर्यंत मी बाकीचं इथे थोडंसं शूट करून घेणार आहे. आणि शंख मिळाल्यानंतर शंख मिळाल्यानंतर तो खूप खुश झाला होता. जसं मी पहिले स्टार्टिंगला दाखवल्यानंतर शंखामध्ये पिला होता, तो मग घाबरून त्यांनी सगळे जमा केलेले शंख मातीत परत बुजवून टाकले खड्डा करून. तर आता फोटोज वगैरे थोडेसे इथे मी काढून घेतलेले आहे. आणि नंतर मग मुलं खेळत होते, काही व्हिडिओज करून घेतलेले आहे, कारण व्हिडिओ तर करणं जरुरी आहे. इंस्टाग्रामवर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ माझे बघायला मिळतील, त्यामुळे ऑफिशियल मनीज रेसिपी असं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिथे तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करू शकता. रेसिपी सोबत तिथे बाकीचे पण व्हिडिओज अवेलेबल असतात. सोबतच फेसबुकवर मनीज रेसिपी पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. आणि असे शंखाने त्याला बीच सेट घेतला, त्याने चाळत चाळत त्याने भरपूर शंख गोळा केले होते. आणि नंतर शंखामध्ये जसं त्याला किडे दिसल्यानंतर त्याने सगळे घाबरून ते फेकून दिले. मला पण भीती वाटली, मी हातात पकडलेला होता, तो मला चावायला बघत होता, पण मी फेकला लगेच. आणि तुम्ही पण एक दिवस येऊन मुलांना घेऊन अशी एमटून फेरीने या, व्हिजिट करा. आणि वीकेंड तुम्ही तुमचा इथे मस्त असा घालवू शकता. 1 ते 2 दिवसाचा टूर तुम्ही इथे मॅनेज करू शकता. आणि आता त्यांनी सगळं खेळता आहे, तोपर्यंत मी माझे व्हिडिओ करते आहे, मुलं खेळत आहे, जे त्याची कामं करता आहे. आणि व्हिडिओ करायचं जरुरी आहे म्हणून मी 1-2 व्हिडिओज इथे करून घेतलेले आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर बीच बघू शकता, किती क्लीन आहे, छान आहे, मस्त आहे, रिलॅक्स होतं एकदम.
मस्त बीचवर झालं शंख चालताना, तर मी तर पहिल्यांदाच पाहिलं होतं मी पण शंख चालतो म्हणून. तर ते मुलांना पण मजा वाटली, पण नंतर ते घाबरले. पण ह्याच्यामध्ये हा तरी मोठा होता, ते मोठं आम्ही बाटलीमध्ये त्याला मुलांनी पकडलं होतं. तर मोठ्या शंखाने त्या छोट्या शंखातल्या मारलं, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, बाटलीमध्ये पकडल्यानंतर. आणि त्यानंतर मग इथे याचं थोडंसं मातीत खेळायचं मनच नव्हतं परत, त्यामुळे त्याला परत इथे खेळू दिलेलं आहे नंतर. आणि त्यानंतर मग काही फोटो काढून आता इथे आम्ही आता दुपारी नंतर निघालेलो होतो. नंतर आम्ही बाय कारच गेलेलो आहे, कारण कार सोबत आणलेली होती म्हणून. तुम्ही दोन्ही टाइम पण फेरीने जाऊ शकता जेटीने, जर तुम्हाला जायचं असेल तर. आम्ही एक टाइम कारने एक टाइम बोटने असं आलेलो आहे. आणि आता आम्ही इथून नंतर निघालेलो होतो 2-2:30 वाजता. आणि एक सव्वा दीड तासातच आम्ही मग इथं मुंबईमध्ये पोहोचून गेलो. तर M10 फेरीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर सगळ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना हे समजेल. आणि मनीज रेसिपीला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि पार्ट 1 तुम्ही पाहिलं नसेल तर पार्ट 1 पहा, हा पार्ट 2 आहे. तर भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉग सोबत किंवा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.